आपण ऐकूयात रोडे सरांकडून की आजच्या कार्यक्रमामध्ये काय विशेष होते व काय उपलब्धी झाली। सर, काय सांगाल? गेल्या 10 वर्षापासून बीड शहरामध्ये बहुजन समाजाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या प्रमाणात होती। या जयंतीचं जर तुम्ही वैशिष्ट्य म्हणाल तर लहान मुलं असतील, महिला असतील, तरुण विद्यार्थी असतील किंवा कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी या जयंती महोत्सवामध्ये कार्यक्रम ठरलेला आहे। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे, गेल्या 10 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी जयंती आहे ती स्वाभिमानानं साजरी केली जाते। आणि या जयंतीच्या माध्यमातून जर उपलब्धी काही जर असेल तर तुम्हाला मी प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं की शिवणी येथे 3 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी धम्म हॉल निर्माण करणं आणि आता 20 एप्रिलला बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपण MPSCचं मार्गदर्शन करत आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये काय विशेष होते व काय उपलब्धी झाली? सर, काय सांगाल? गेल्या 10 वर्षापासून बीड शहरामध्ये बहुजन समाजाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या प्रमाणात होती। या जयंतीचं जर तुम्ही वैशिष्ट्य म्हणाल तर लहान मुलं असतील, महिला असतील, तरुण विद्यार्थी असतील किंवा कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी या जयंती महोत्सवामध्ये कार्यक्रम ठरलेला आहे। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे, गेल्या 10 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी जयंती आहे ती स्वाभिमानानं साजरी केली जाते। आणि या जयंतीच्या माध्यमातून जर उपलब्धी काही जर असेल तर तुम्हाला मी प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं की शिवणी येथे 3 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी धम्म हॉल निर्माण करणं आणि आता 20 एप्रिलला बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपण MPSCचं मार्गदर्शन करत आहोत। ही या जयंतीची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे। धन्यवाद। जय भीम। सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या या कार्यक्रमामार्फत किंवा भविष्यात होणारे काही बदल असतील तर ते विजन आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहे का? 100% आजपर्यंत समाजाचं प्रबोधन झालेलं आहे, पण सर्व स्तरावरती समाज प्रगतिशील कसा होईल, समाजातले अधिकारी निर्माण झाले पाहिजेत, समाजातले उद्योजक निर्माण झाले पाहिजेत, समाजामध्ये तुमच्यासारखे पत्रकार निर्माण झाले पाहिजेत की जेणेकरून समाजाचं जे समस्या आहेत, समाजाच्या जे प्रश्न आहेत हे तुमच्या माध्यमातून इतरांसमोर मांडण्याचं काम हे तुम्ही करत आहात। तुमच्यासारखे असंख्य पत्रकार, असंख्य कार्यकर्ते निर्माण होणं हे या जयंती उत्सव समितीचं मुख्य लक्ष्य आहे। धन्यवाद। आपल्यासोबत होते श्री रोडे सर, या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संयोजन समितीमध्ये असलेले।